नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024साठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी हे प्रश्न तुम्हाला पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, भारताचे न्यूयॉर्क असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते। मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई। तर पहा मुंबई या शहराला भारताचे न्यूयॉर्क असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, बेसाल्ट खडकापासून बांधलेल्या गेटवे ऑफ इंडियाची उंची पुढीलपैकी किती आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 26 मीटर 85 फूट बघा, 26 मीटर 85 फूट इतकी बघा बेसाल्ट खडकापासून बांधलेल्या गेटवे ऑफ इंडियाची उंची आहे। किती आहे तर 26 मीटर 85 फूट इतकी। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, मुंबईतील प्रख्यात एलिफंटा गुफा ही कोणत्या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 हिंदू वास्तुकला। तर पहा हिंदू वास्तुकला यासाठी बघा मुंबईतील एलिफंटा गुफा ही हिंदू वास्तुकला या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, मुंबई नागपूर महामार्गाला कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव देण्यात आलेले आहे। पहा मित्रांनो, खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बाळासाहेब ठाकरे। तर पहा मुंबई नागपूर महामार्गाला बाळासाहेब ठाकरे या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव देण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, इलॉन मस्क हे खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही। तर ऑप्शन क्रमांक 4 ब्लॅक रॉक। तर पहा ब्लॅक रॉक या कंपनीशी इलॉन मस्क हे संबंधित नाहीत। तर ते पहा टेस्ला या कंपनीशी संबंधित आहेत, स्टारलिंक आणि न्यूरालिंक या तिन्ही कंपनीशी इलॉन मस्क हे संबंधित आहेत, आणि संबंधित कोणती नाही तर ब्लॅक रॉक हे संबंधित नाही। प्रश्न क्रमांक 6 सन 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण हे किती टक्के आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 89.2%। किती 89.2% हे बघा सन 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण आहे। किती आहे तर 89.2% इतके आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या बंदरावर बांधले आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 बघा अपोलो या बघा बंदरावर गेटवे ऑफ इंडिया हे बांधलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8 जागतिक पर्यावरण दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून या दिवशी पहा जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून कुठे चालवली गेली। तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई ते ठाणे। तर बघा भारतामध्ये पहिली रेल्वे ही मुंबई येथून ठाणे येथे चालवली गेलेली आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा मुंबईचे नाव हे कोणत्या देवाच्या नावावर ठेवले गेलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 बघा मुंबादेवी बघा मुंबादेवी या देवीच्या नावावर मुंबई या शहराचे नाव ठेवलेलं आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा
मुंबईतील कोणता समुद्र किनारा हा गिरगाव चौपाटी या नावाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 चौपाटी बीच. तर पहा मुंबईतील चौपाटी बीच या समुद्र किनारा हा गिरगाव चौपाटी या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12 हीनयान, महायान, वदयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बौद्ध. तर पहा बौद्ध या धर्माशी हीनयान, महायान, वदयान हे जे पंथ आहेत तर हे पंथ बौद्ध या धर्माशी निगडीत आहेत. प्रश्न क्रमांक 13 पहा शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा मेळघाट. तर शहानूर हे मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा एकूण 3. तर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण किती आहेत? तर 3 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 15 पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 कुस्ती. तर पहा कुस्ती या खेळामध्ये स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव कोणी? तर खाशाबा जाधव यांनी कुस्ती या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलेले होते. तर हे पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक त्यांनी जिंकलेलं होतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट हा कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1993 मध्ये. तर सन 1993 या वर्षी पहा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झालेला होता. पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये पहा सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 18 आहे मुंबईमध्ये बांधलेल्या पहिल्या सागरी सेतूचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हार्बर लिंक. तर पहा मुंबईमध्ये बांधलेल्या पहिल्या सागरी सेतूचे नाव काय आहे? तर मुंबई हार्बर लिंक हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा मुंबईतील काळा घोडा महोत्सव हा किती दिवस चालतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा एकूण 9 दिवस. तर पहा मुंबईतील काळा घोडा हा जो महोत्सव आहे तर तो एकूण 9 दिवस चालतो. प्रश्न क्रमांक 20 असा आहे पहा मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई उपनगर. तर मुंबई उपनगर या जिल्ह्याची सीमा पहा मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा ऑपरेशन फ्लड प्रोग्राम हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वाढीव दूध उत्पादन व संकलन यासाठी पहा ऑपरेशन फ्लड प्रोग्राम हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 157 चौरस किलोमीटर. तर मुंबई या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे बघा 157 चौरस किलोमीटर इतके आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा चाबहार हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 इराण. तर इराण या देशामध्ये चाबहार हे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा मुंबई शहर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम आणि दक्षिण.
तर पहा मुंबई शहर जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिण या दिशेला बघा अरबी समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कलम 326. तर बघा भारतीय राज्यघटनेच्या 326 या कलमानुसार बघा भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा हायड्रोजन. तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. प्रश्न क्रमांक 27 असा आहे कोणत्या राज्यामध्ये वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम. तर पहा आसाम या राज्यामध्ये वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28 असा आहे मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ठाण्याची खाडी. तर मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणती खाडी आहे? तर ठाण्याची खाडी ही आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा मुंबईत आयोजित होणारी प्रसिद्ध मुंबई मॅरेथॉन हे कोणत्या महिन्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जानेवारी. तर जानेवारी या महिन्यामध्ये पहा मुंबईत आयोजित होणारी प्रसिद्ध मुंबई मॅरेथॉन होते. कोणत्या महिन्यामध्ये? तर जानेवारी या महिन्यामध्ये. प्रश्न क्रमांक 30 सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 मध्ये. तर सन 1873 या वर्षी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. तर ही सत्यशोधक समाज स्थापना ही पुणे या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते किंवा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 32 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जिनेवा. तर जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिणाम हे खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ॲनेमोमीटर. तर पहा ॲनेमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 34 होम रूल लीगची स्थापना ही कोठे व केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा होम रूल लीगची स्थापना ही बघा अड्यार या ठिकाणी सन 1916 मध्ये करण्यात आलेली आहे. तर ही स्थापना ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35 टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पुणे या ठिकाणी. तर पुणे या शहरामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सॅम पित्रोदा. तर सॅम पित्रोदा यांना बघा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 37 वंदे मातरम हे राष्ट्रीय गान खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गान लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकाराचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा स्वातंत्र्याचा अधिकार. संघटना तयार करणे हा बघा स्वातंत्र्याचा अधिकार या प्रकाराचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती?
तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 40 पहा, पहिले महायुद्ध हे कोणत्या कालावधीमध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सन 1914 ते सन 1918 या कालावधीमध्ये पहा पहिले महायुद्ध झाले. पुढचा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित नेहरू. तर पंडित नेहरू हे पहा डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत.